हाय हॅलो श्री स्वामी समर्थ माय लेकी ह्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज परत आपण कुठे चाललो आहे नक्की बघत राहा। पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत आणि प्लीज आपल्या माय लेकी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं। जे पण आपले व्हिडिओ बघतात त्यांनी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, आणि नक्की पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर जसं मी भावाच्या लग्नावरून आली तसं माझं व्हिडिओ टाकणं झालं नाही, कारण की मी खूप जाम झालेली होती। सर्दी खोकला ताप म्हणजे खूपच खतरनाक सर्दी झालेली होती। आणि तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखू शकताय की माझा अजून पण आवाज खराब आहे। आणि आता तुम्ही म्हणशाल कुठे चालली, तर मी आता परत चालली आहे लग्नाला नाशिकला। बहिणीच्या पुतण्याचं लग्न होतं नाशिकला, तर मी तिकडे नाशिकला लग्नाला चालली होती। तर इकडे आम्ही हसत होतो, कारण की असं भाजीपाला होता तिथं रस्त्यावर एक बाई विकत होती। तर ही माझी बहीण आहे, ती म्हणत होती की यांना भाजीपाला घेता येत नाही। तर म्हटलं सगळीकडे तेच प्रकारे आमच्या यांना पण काही भाजीपाला घेता येत नाही, आणि असं आम्ही म्हणून हसत होतो। तुम्ही आता हे वाचलंच असं, याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असं आम्ही आता पहिले कुठे आलो। तर आम्ही ना धुळ्यावरून नाशिकला जाताना चांदवड लागतं, आणि अगदी रस्त्यावरच रेणुका आईचं मंदिर आहे। तर मग पुढे जाऊच शकत नाही आम्ही, तसं मग पहिले देवीच्या दर्शनाला आलो। देवीचं छान असं दर्शन घेतलं, आणि अचानक आपलं असं देवीचं दर्शन झाल्यावर किती छान वाटतं ना, इतकं छान वाटलं आईला भेटून, आईचं दर्शन घेऊन एकदम मन शांत झालं। आम्ही किती टाईम छान असं गाभाऱ्यात बसून राहिलो। आणि हे मंदिर आहे ना खूपच जुनं आहे, अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे। हे मंदिर एकदम प्राचीन मंदिर आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे। आम्ही नवरात्रात पण येत असतो, पण नवरात्रात खूप प्रचंड गर्दी असते, आणि ह्यावर्षी पण येऊन गेलो। हे दोघं भाऊजी आणि बहीण, हे माझी ना मोठ्या काकांची मुलगी आहे 2 नंबरची अर्चना, ती धुळ्यातच असते। तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं आहे। तर असं होतं आमचा प्रवास चालू। पुढे पण लग्नाचा ब्लॉग नक्की बघा।